श्री बद्रीनाथ मंदिर हे पाहू शकता तुम्ही समोरून। स्टेशन से इधर तक आने का कितना रुपया लेते हो? 50 रुपये सीट, एक सीट का। विरारच्या द्वारकाधीश मंदिरानंतर मित्रांनो वसईमध्ये श्री बद्रीनाथ टेम्पल ओपन झालेला आहे। हे बघा, हा वसई स्टेशन पासून रोड येतो आणि हा असा प्रवेशद्वार मित्रांनो असा आहे आतमधून मंदिर। वयस्कर माणसांना लिफ्ट सुद्धा आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद म्हात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक सुंदर ब्लॉग घेऊन आलेलो आहे। विरारच्या द्वारकाधीश मंदिरानंतर मित्रांनो वसईमध्ये श्री बद्रीनाथ टेम्पल ओपन झालं आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, झेंडा फडकतोय मंदिराच्या कळसावर। तर हे मंदिर मित्रांनो वसई स्टेशनपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि विरारपासून 9 किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर मित्रांनो। तुम्ही वसई स्टेशनला आलात तर तिथून ऑटो रिक्षा पण मिळते तुम्हाला इथे येण्यासाठी। आणि जस्ट एप्रिल महिन्यातच या मंदिराची ओपनिंग झाली आहे आणि भक्तांसाठी मंदिर खुलं केलं गेलं आहे। तर आता आपण इथून जाऊन डायरेक्ट मंदिरात जाणार आहोत आणि मस्तपैकी तुम्हाला पूर्णपणे मंदिर एक्सप्लोर करून मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि दर्शनसुद्धा तुम्हाला मिळेल सर्व देवांचं। व बद्रीनाथ टेम्पलला आपण आलेलो आहे। हुबेहूब जसं उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिर आहे तसंच सेम मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे वसईमध्ये। तर चला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आता जाऊयात मंदिरामध्ये। हे बघा, हा वसई स्टेशनपासून रोड येतो आणि हा समोरचा रोड भुईगाव बीच वगैरे तिकडे जातो। वसई विरार पोलीस चौकी आहे, याच्या बाजूलाच तो मंदिर आहे बद्रीनाथ टेम्पल। तुम्ही इथे लेफ्ट टर्न मारला ना 2 मिनिटावरच आहे इथून। पाहू शकता ही पोलीस चौकी आणि हा वसईपासून रोड येतो। तर मित्रांनो हे आहे बद्रीनाथ टेम्पल, हे पाहू शकता तुम्ही। विरारच्या द्वारकाधीश मंदिरानंतर मित्रांनो वसईमध्ये श्री बद्रीनाथ टेम्पल ओपन झालेलं आहे, हे पाहू शकता। इथं पार्किंगला वगैरे जागा आहे अशी आणि दुकानं पण आहेत मित्रांनो इथे। जसं उत्तराखंडमध्ये मित्रांनो श्री बद्रीनाथ टेम्पल आहे तसंच सेम टू सेम वसईमध्ये पण टेम्पल झालेलं आहे श्री बद्रीनाथ मंदिर। हे पाहू शकता तुम्ही समोरून, असं काहीसं डिझाईन आहे। हा पाहू शकता प्रवेशद्वार मित्रांनो, सेम बद्रीनाथ टेम्पल सारखा लाल, पिवळा आणि निळा कलर आहे आणि असे झेंडे कळसावर फडकत आहेत। ते रिक्षा पण येते मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल तर। पार्किंगला वगैरे मस्तपैकी जागा आहे इथे। फूल हार वगैरे तुम्ही घेऊ शकता। हे पाहू शकता, या दादाकडे तुम्ही फूल हार देवासाठी घेऊ शकता इथून। दादा किती दिवस झाले मंदिर ओपन होऊन? 4 दिवस झाले। 4 दिवस झाले फक्त, आत्ताच चालू झालं आहे ना। तर मित्रांनो 4च दिवस फक्त झाले, त्यामुळे पब्लिकसुद्धा आज मंगळवार आहे तरी पण हे पाहू शकता तुम्ही पब्लिक येते। किती पब्लिक येते तरी रोज? भरपूर पब्लिक येत असेल ना, शनिवार रविवार। बापरे। तर मित्रांनो वीकेंडला भरपूर लाईन असते असं दादा सांगतोय। त्याचं रोजचं झालं आहे, 4 दिवस झाले तो इथेच आहे। आणि हे पाहू शकता फुलं वगैरे इथे तुम्ही घेऊ शकता देवासाठी। अशी दुकानं आहेत इथे। अंकल, स्टेशन से इधर तक आने का कितना रुपया लेते हो? 50 रुपये सीट, एक सीट का। प्राइवेट जाने का वैसे तो 15 या 20 रुपये लगते थे। वैसे 15 या 20 रुपये, मतलब 4 सीट हो जाएगी तो 80 रुपये हो जाएगी। ओके। तर मित्रांनो स्टेशनपासून फक्त 80 रुपये घेतात इथे यायचे 4 सीटचे आणि प्रायव्हेट रहेगा तो 50 रुपये। प्रायव्हेट जर असाल तुम्ही तर 50 रुपये घेतात फक्त। हे पाहू शकता असं मंदिर आहे समोरून। चला इथून अशी एंट्री आहे, इथे चप्पल स्टँड, इथे चप्पल तुम्ही काढू शकता। हा असा प्रवेशद्वार मित्रांनो। जवळ आल्यानंतर हुबेहूब उत्तराखंडमध्ये जसा प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो तसंच इथे पाहायला मिळतंय। हे बघा दोन्ही साईडने असं चढायचं आहे, या साईडून पण आहे। शक्यतो या साईडून भक्त जातात आणि या साईडून खाली उतरतात। आणि खाली असं ध्यान मंदिर आहे, इथे तुम्ही बसू शकता आरामात। हॉल आहे असा मस्तपैकी।
काय प्रवेशद्वार वाटतंय मित्रांनो, जबरदस्त. हे पाहू शकता, जसं जसं जवळ येतो ना मित्रांनो आपण मंदिराच्या, खूप छान वाटतं. हे बघा बघा, पिण्याची पाण्याची सर्व सोय आहे, टॉयलेट वगैरे सर्व सुविधा आहेत मित्रांनो इथे. इथून वरती जाऊयात आपण. अशा मस्तपैकी रंगीबिरंगी शिड्या आहेत मित्रांनो चढायसाठी. हे पाहू शकता. आणि हा असा प्रवेशद्वार खूप मोठा मित्रांनो प्रवेशद्वार आहे. जवळून आल्यावर भरपूर मोठा दिसतो. हे पाहू शकता. चला मित्रांनो, इथून आपण आतमध्ये जाऊयात. असं आहे आतमधून मंदिर बघा. आणि येण्यासाठी मित्रांनो वयस्कर माणसांना लिफ्ट सुद्धा आहे. हे पाहू शकता, अशी लिफ्ट पहिल्यांदा मंदिरामध्ये मित्रांनो इथे लिफ्ट आहे येण्यासाठी वयस्कर माणसांसाठी. आणि हे असे सर्व भक्त ध्यान करतात. हे पाहू शकता. हे पाहू शकता मित्रांनो, अशी मूर्ती आहे आणि सर्व देवी देवतांच्या अशी मूर्ती आहेत. हे पाहू शकता. मित्रांनो इकडे दर्शन झाल्यानंतर बद्रीनाथाचं, त्यानंतर तुम्ही इथे मारुती रायाचं दर्शन घेऊ शकता मंदिरामध्ये. व अजून इतर देवी देवतांचे इथं दर्शन घेऊ शकता. हे असं मंदिर आहे आतून. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो, प्रसन्न वाटतं. हे पाहू शकता, असे सर्व देवी देवतांचे इथे प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. ते सर्व लोक असे ध्यान करतायत. इथे आपले गणपती बाप्पा आहेत. लक्ष्मी मातेचं मित्रांनो दर्शन होतं. मित्रांनो जसं मंदिरातून तुम्ही या साईडला बाहेर येता तसं असा नजारा तुम्हाला काहीसा पाहायला मिळतो. आणि पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण होणार इथे. एकदा नक्कीच या तुम्ही पावसाळ्यामध्ये, पण खूप छान वाटेल. हे पाहू शकता असं मंदिर. आणि इथून बाहेर आल्यानंतर असं काहीसा नजारा दिसतो इथे. हे पाहू शकता, असं आहे इथून. हा मेन प्रवेशद्वार. या शिड्यांवरून चढायचं, मस्तपैकी दर्शन घ्यायचं मंदिरामध्ये. असे दरवाजे वगैरे, अजून भरपूर काम बाकी आहे मित्रांनो, पण ऑलमोस्ट काम झालेलं आहे. आणि ही भक्तांची गर्दी पाहू शकता किती होते मंदिरात. भरपूर भक्तांची गर्दी होते मित्रांनो. आता मित्रांनो असा भला मोठा हॉल आहे इथे मस्तपैकी बसायसाठी. तर मित्रांनो हा आहे श्री बद्रीनाथ मंदिर. तुम्ही पाहिलाच वसईमध्ये खुलं झालेलं आहे. 4 दिवसापासून हे मंदिर खुलं झालेलं आहे मित्रांनो. आणि मी आलेलो आहे 19 तारखेला आत्ता, म्हणजेच 15 ते 16 तारखेपासून हे मंदिर सर्वांसाठी खुलं झालेलं आहे. तर तुम्ही नक्की या. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व ॲड्रेस वगैरे दाखवतो. वसईपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे हे श्री बद्रीनाथ टेम्पल. ज्यांचं उत्तराखंडला जाणं होत नाही ते लोक नक्की इथे व्हिजिट करा. तुम्हाला पण सेम जसं उत्तराखंडला गेल्यानंतर बद्रीनाथ टेम्पलमध्ये आपण दर्शन घेतो तीच सेम फील इथे सुद्धा येते. तर इथे एकदा नक्की व्हिजिट करा.